जाऊया मॅचच्या दिशेने, करूया मॅचला सुरुवात. स्ट्रायकिंग एंड वरती पृथ्वीराज यादव, नॉन स्ट्राईक एंडला प्रमोद कदम पीके आणि बॉलिंग मार्क वरती आता प्रमोशन झाले पाय गोलंदाजाचं. ज्याने शेवटची ओव्हर हाताळली त्याला आता पहिल्या ओव्हर मध्ये आणलंय अमित. ओहो काय घडतंय पहा, पृथ्वीराज यादवला पहिल्या चेंडूवरती चालतं केलंय. डगआउटच्या दिशेने दबक्या पावलांनी, शांत पावलांनी हा पृथ्वीराज यादव माघारी चाललाय. पहा रिप्ले टेलिकास्ट आणि ही कॅप्टन्सीला अगदी आपण पाहतोय, कौतुक करावं लागेल या कॅप्टन्सीचं. त्याला माहिती होतं मागील ओव्हर चांगल्या लयने त्याने फेकी केली आहे आणि लगेचच या मॅचमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये त्या गोलंदाजाला आणलंय. मागील मॅचच्या आपण पाहतोय शेवटच्या ओव्हरची लय पकडून या मॅचमध्ये देखील तो गोलंदाजी करतोय आणि पहिल्या चेंडूवरती पृथ्वीराज यादवला तंबूचा रस्ता दाखवलाय. पहा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेत, नावं कळवायची आहेत आम्हाला. फुल टॉस बॉल होता हा देखील. पहा याच्यावरती एक सिंगल रन पूर्ण करत असताना महेश आले. थँक्यू महेशने सिंगल रन प्राप्त करून या मॅचला देखील सुरुवात करून दिली आहे. 2 बॉल पूर्ण, 1 धाव धाव फलकावरती आणि 1 विकेट देखील आहे. फुल टॉस बॉल. पाक मागील मॅच मध्ये अर्धशतक आणि या मॅच मध्ये पहिलाच बॉल सामना करत असताना 6 धाव्यांसाठी स्क्वेअर लेग रिझन मध्ये पाठवलाय. षटकार येतोय प्रमोद कदम यांच्या बॅटमधून, पीके यांच्या बॅटमधून. या 6 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते धावा 7. 3 बॉल. फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये स्वतः गेला, कॅच पकडली जाईल. विकेट नंबर 2. 2 सलामीचे फलंदाज आता तंबूच्या आसऱ्याला जाऊन शांतपणे बसणार आहेत. पृथ्वीराजच्या पाठोपाठ त्याच्या पावलावरती पाऊल टाकत जागा शोधत डगआउटच्या दिशेने या मैदानावरतून चाललाय पीके देखील. 4 बॉल 7 धावा 2 विकेट मिळवल्यात. यानंतर होणारी मॅच आम्ही अनाऊन्स करू. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. हनुमान क्रिकेट टीम मानायनगर विरुद्ध टीम गोशेटवाडी. श्री वाघजाई देवी युवा स्पोर्ट्स गोशेटवाडी विरुद्ध टीम हनुमान क्रिकेट टीम मानायनगर. या 2 संघादरम्यान ग्रुप ई मधील पहिली मॅच आम्ही खेळू, याची देखील नोंद घ्यायची. मानायनगर आणि गोशेटवाडी टीम दोन्ही संघांनी तयार राहा. इनिंग ब्रेक मध्ये दोन्ही संघाचे संघ कर्णधार देखील टॉस करण्यासाठी उपलब्ध राहतील. डॉट बॉल येतोय, निर्धाव चेंडू येतोय. NK आलेत नवीन बॅटर. फटका सरळ दिशेने घेऊन काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत, वेगाने येत आहेत, चेंडू फील्ड करतील. पहिल्याच प्रयत्नामध्ये चेंडू पकडलाय देखील आणि या चेंडूवरती फक्त 1 सिंगल रन प्राप्त करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये 8 धावा खर्च करून 2 मोठे गडी बाद केलेत. त्या गोलंदाजाचं नाव आहे अमित मस्कर. लाजवाब स्पेड राहिले त्याची. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती धावा येत आहेत 8. तदनंतर होणारी मॅच मानायनगर विरुद्ध टीम गोशेटवाडी. 2 तुल्यबळ संघ आमने सामने यानंतर इन ॲक्शन मध्ये आम्हाला पाहायला मिळतील. या पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन मधील आयकॉन खेळाडू आमने सामने खेळ करताना आम्हाला पाहायला मिळतील. मानायनगर विरुद्ध टीम गोशेटवाडी. फटका हवेमध्ये, क्षेत्ररक्षक तिकडे वेगाने धावतायत. वा चांगलं क्षेत्ररक्षण, वेलटेक चांगला अडवलाय. फेकी कशा प्रकारची, नॉन स्ट्राईक एंडला ओव्हर थ्रो. संदीप वेगाने धावतायत देखील, धाव किती नाहीये, 2 येणार आहेत. विकेट किपरला माहिती होतं, तो वेगाने गेला तिकडे बॅकअप साठी आणि तदनंतर या चेंडूवरती 2 धावा मिळवत असताना संघाची धावसंख्या आता 10चा आकडा गाठेल. 1 चेंडू पूर्ण, 10 धावा धावफलकावरती. नो बॉल. बीमर बॉल येतोय यावेळेला संदीप यांच्या माध्यमातून. हा बॉल बीमर प्रकारे फेकी केला जातोय, म्हणजे येणारा चेंडू आफ्रिकचा चेंडू आहे. NK
फ्रीटचा बॉल जास्त काही करू शकले नाहीये. डॉट बॉल येतोय. बॅट स्विंग करणं काम होतं केलं परंतु काम ते झालं नाहीये म्हणजेच डॉट बॉल. आता या ओव्हरमधील चेंडू पूर्ण होत आहेत. दोन संघाची धावसंख्या 11 वरती स्थिर आहे. अजून एकदा फसवलंय. कमी गतीने हाताळला. तिसरा बॉल डॉट आला. आता जाणून घेतलं त्याच्या मनामध्ये काय सुरू आहे त्या. अटॅफटकाय क्षेत्ररक्षक तिकडे आहेत. सिंगल रन या चेंडूवरती. जास्त धावा संदीप बावडेकर देखील देत नाहीयेत. आतापर्यंत फक्त आणि फक्त आपण पाहतोय 4 चेंडू पूर्ण होत असताना 4 धावा खर्च त्यांनी देखील केलेत. ड्राईव्ह केली आहे. लॉंग ऑफ वरतून क्षेत्ररक्षक धावत येत आहेत. पुन्हा एकदा त्यांच्या जवळ चेंडू गेलाय. धावा 2 या चेंडूवरती देखील प्राप्त आणि तदनंतर मात्र डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू येतोय. याच्यावरती देखील धाव मिळत नाहीये. मुख्य पंच आमचे ओव्हर संपवत आहेत. ओव्हर संपत असताना 5 बॉल पूर्ण संघाची माफी असावी. पहिली 2 ओव्हरचा खेळ संपत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा येत आहेत 14. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये या 14 धावा फक्त जमवल्यात आणि त्यामध्ये आपण पाहतोय 8 धावा खर्च केल्या होत्या. पहिला गोलंदाज म्हणजे अमित मस्करने आणि तदनंतर मात्र या ओव्हरमध्ये संदीप बावडेकरने फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केलेत. हीच तर खासियत होती अमितच्या गोलंदाजीची. त्याला माहिती होतं. त्याने त्याचं काम केलं आणि पहा अगदी ते काम अशा प्रकारची चोख भूमिका बजावत असताना पृथ्वीराज आणि प्रमोद कदम पीके यांची मात्र विकेट मिळवून दिली. आता शेवटचा गोलंदाज तिसरा गोलंदाज बॉलिंग मार्कवरती येतोय. चेतन तो मागील मॅचमध्ये पहिली ओव्हर हाताळत होता परंतु थोडंसं समीकरण बदललं. कॅप्टनने मात्र आपण पाहतोय निर्णय चेंज केले. हेलिकॉप्टर लँड सीमा रेषे पलीकडे 6 धावेंसाठी बॅटर एनकेच्या बॅटमधून आता एक चांगला टोटल उभा करण्यासाठी एनके करेल प्रयत्न. या 6 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते. धावा 20 रन ऑन अ स्कोरबोर्ड. 20 धावा या धावफलकावरती आहेत. हा षटकार आला. षटकार आणि संघाची धावसंख्या आता 20च्या आकड्यावरती जाऊन पोहोचले. विकेट किपर अमित तिकडे धावत आला होता. चर्चा केली. लाईन लेन समजून सांगितली. येणाऱ्या चेंडूंवरती काय प्रभाव असेल काय परिणाम असतील हा देखील चेंडू चांगल्या प्रकारे नाही आहे. नकारात्मक चेंडू निगेटिव्ह चेंडू फेकी केला जातोय. पंच कळवतायत वाईट बॉल आहे आणि या वाईट बॉलनी संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल. धावा 21. अचूकता हवे नियंत्रण हवे आणि अचूक टप्प्यावरती गोलंदाजी होणं गरजेचं आहे. चेतन करतील का. ही अचूकता हवी होती. यावेळेला पहाडी क्लिअर स्वरूपाची सिंगल येणार आहे आणि या सिंगलनिशी संघाची धावसंख्या आता 22 वर जाऊन पोहोचते. 22 धावा धावफलकावरती आले. 2 बॉल पूर्ण आणि 22 धावा या धावफलकावरती आम्हाला पाहायला मिळत आहेत. येणारे 4 चेंडू कशा प्रकारे हाताळले जातील आणि थोडीशी कंजूस गोलंदाजी करावी लागणार आहे कारण की पहिले 2 गोलंदाज अमित संदीप असतील आणि मात्र चांगल्या प्रकारे हाताळली आहे गोलंदाजी. हा चांगला चेंडू आहे. राईज होणारा चेंडू होता. बॅट्सन बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल अजून एक येतो या ओव्हरमध्ये. आता 3 बॉल पूर्ण आणि संघाची धावसंख्या स्थिर 22 आकड्यावरती. लो स्कोरिंग मॅच आम्हाला पाहायला मिळेल का. 3 बॉल चांगल्या प्रकारे हाताळावे लागणार आहेत. बॅटच्या आतली कडा विकेट किपरने चेंडू फीड केलाय. डॉट बॉल येतोय. 4था बॉल पूर्ण झाला इकडे. 4 बॉल पूर्ण होत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा आहेत 22. 22 वरती धावफलक थांबलाय. फुल स्टॉप लागलाय. मागील 2 चेंडूवरती कोणतीही धाव आलेल्या नाही आहेत. येणारे 2 बॉल कशा प्रकारे बॅट स्विंग जरूर करतोय तो परंतु त्यामध्ये त्याला यश मिळत नाहीये. याचं कारण म्हणजे अवे फ्रॉम दी बॉडी टाकण्याचा प्रयत्न. वाईट बॉल. या वाईट बॉलनी संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा 23 पूर्ण झालेत. शेवटच्या 2 चेंडूंसाठी संघर्ष चाललाय. आतापर्यंत 9 धावा खर्च केल्यात चेतन यांनी. या वयाला आला. या षटकारांशी संघाची धावसंख्येला आता मात्र एक आकार मिळतोय आणि आकार देणारा कुंभार म्हणजेच एनके.
या 6 धावेनिशी संघाची धावसंख्या आता 29 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. एक शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि या चेंडूवरती देखील एक मोठा फटका आला तर एक चांगली टोटल उभी केली जाईल. पहा टीम भवानीनगर संघाच्या माध्यमातून. वाईट बॉल येतोय. येस बॅटर आउट आहेत. पहा इकडे फलंदाज बाद होताना आम्हाला पाहायला मिळत आहेत. आउटसाइड एज होती. विकेट किपरने कॅच पकडले. स्क्वेअर लेग पंच कळवत आहेत. बॅटर बाद. आता पहिल्या इनिंगचा खेळ संपतोय. पहिल्या इनिंगच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा 29. पहा रिप्ले टेलिकास्ट. हा बॅटला अगदी आपण पाहतो स्टंपला स्पर्श करून गेला होता हा चेंडू. रिप्ले टेलिकास्टमध्ये आम्ही पाहिलंय. पहा रिप्ले टेलिकास्ट ऑन स्क्रीनवरती दाखवला जातोय. लेग स्टिकला स्पर्श करून हवेमध्ये एकावे घेत स्विंग होत सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. वा एक चांगली डिलिव्हरी आम्हाला पाहायला मिळते या गोलंदाजाच्या माध्यमातून. 29 धावा विजयासाठी 30 धाव्यांची गरज आहे. 18 चेंडूमध्ये बनवायच्या 30 धावा श्री 11 काळगाव संघाला. त्या अखेरीस आम्ही जातो इनिंग ब्रेकमध्ये टॉसच्या दिशेने. टॉस असा आहे श्री वाघजाई देवी युवा स्पोर्ट्स गोष्टवाडी विरुद्ध टीम श्री हनुमान क्रिकेट टीम मानायनगर. चला या दोन्ही संघाचे संघ कर्णधार टॉस केला जाईल. टॉस करण्यासाठी उपलब्ध राहायचं आहे टीम मानायनगर आणि टीम गोष्टवाडी. चला या फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जास्त वेळ घेऊ नका. 30 धावांचं आव्हान आहे आणि या 30 धावांचं आव्हान घेऊन मैदानाच्या आतमध्ये येणारी सलामीची जोडी कोण असतील बॅटर हे पाहणं गरजेचं. आणि त्याच दरम्यान टॉस देखील आम्ही करू. 18 चेंडूमध्ये बनवायचे आहेत विजयासाठी धावा 30. अमित आणि त्याचबरोबर सँडी मैदानाच्या आतमध्ये येत आहेत संदीप बावडेकर. आणि अमितचं ॲज अ बॉलर म्हणून देखील प्रमोशन, बॅटर म्हणून देखील प्रमोशन होत आहे. पाय का संधी आली तर त्या संधीचं सोनं करत चला. आणि ते सोनं त्या अमितने केलं, अमित मस्करने केलं आहे. आणि त्यानंतर त्याचा एक चांगला खेळ होताना आम्हाला पाहायला मिळतो आहे. आता ॲज अ ओपनर बॅटर म्हणून तो मैदानाच्या आतमध्ये उपलब्ध झाला आहे. 18 चेंडूमध्ये विजयासाठी गरज आहे 30 धाव्यांची. टॉस केला जाईल. मानायनगर विरुद्ध टीम गोष्टवाडी राजेश कुराडे आणि उमेश देसाई आहेत. कॉल असेल मानायनगर संघाचा. कॅप्टन उमेश छापा कॉल आहे. टॉस जिंकलाय गोष्टवाडी संघाने आणि डिसिजन कळवलाय की आम्ही करू गोलंदाजी. मानायनगर संघ फलंदाजी करण्यासाठी तयार राहायचं आहे. तर फिल्डिंग करणारी टीम असेल वाघजाई देवी युवा स्पोर्ट्स गोष्टवाडी संघ. यानंतर मध्ये आपण पाहतोय जी लढत खेळवली जाईल कोयना विभागामधील 2 नामवंत संघ श्री वाघजाई देवी युवा स्पोर्ट्स गोष्टवाडी विरुद्ध टीम आम्हाला पाहायला मिळेल अर्थातच हनुमान क्रिकेट टीम मानायनगर. या 2 संघादरम्यान लढत खेळवली जाईल. टॉस झाला, टॉस जिंकला. कॅप्टन राजेश कुराडे यांनी ते बोलले की आम्ही प्रथमतः करणार आहोत क्षेत्ररक्षण. बॅटिंगसाठी आमंत्रित केलं जात आहे कॅप्टन उमेश आणि त्याची संपूर्ण ऑल टीम ऑल कंपनीसाठी. जाऊया मॅचच्या दिशेने. बॉलिंग मार्कवरती पीके, स्ट्रायकिंग एंडवरती संदीप, विकेट किपिंग क्लोज पृथ्वीराजच्या माध्यमातून. पहिलाच बॉल ह्या वेळेला पहा अगदी बॅटची कडा होती, बॅटची एज होती. सिंगल रन येणार आहे आणि या सिंगल निशी संघाच्या धावसंख्येला अगदी आपण पाहतोय सुरुवात होते. 30 धाव्यांच्या पाठलागासाठी सुरुवात होते संदीपच्या माध्यमातून. टॉस स्ट्रायकिंगला अमित आहे. ही ओव्हर खूप महत्त्वपूर्ण असेल. 2 ते 3 धावा खर्च केल्या तर मॅचमध्ये अगदी एक लो स्कोरिंग मॅच देखील आम्हाला पाहायला मिळेल. नाहीये अजून एक डॉट बॉल येतोय. भरपूर मोठ्या उंचीचा खेळाडू ज्याचं नाव आहे अर्थातच आपण पाहतोय पीके. त्यानं अगदी त्याच्या उंचीचा पुरेपूर फायदा घेत असताना ही गोलंदाजी हाताळतोय मैदानाच्या आतमध्ये.
राईज होणारी डिलिव्हरी, तिखट बाउन्सर होता मागील चेंडू. फटका खेळलाय यावेळेला एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक होते. कॅच ड्रॉप, संदीपला सँडीला जीवदान दिलंय. दुसऱ्या धावेचा कॉल नाहीये, एकच रन येते. तर जवळपास तिसऱ्या चेंडूवरती सिंगल रन संदीप प्राप्त केली होती. संदीप झटकावून लावले क्षेत्ररक्षकाने, सँडीला जीवदान दिले. सँडी असा फलंदाज आहे ज्याला आम्ही PTRBPL मध्ये फॉर्मात असताना बघितलंय आणि एक चांगला खेळ देखील त्याचा आम्ही पाहिलाय. डॉट बॉल फसवलाय, चेंडू टप्पा पडल्यानंतर आतल्या बाजूला आता वळवतोय. व्हेरिएशन्स याच्या जवळ देखील आहेत. आतापर्यंत पृथ्वीराजला मी पाहिलं होतं स्ट्रायकिंग गोलंदाजी करत असताना, परंतु तो थोडासा थांबला आणि पीकेला बॉलिंग मार्क वरती आणलं. पहा प्रमोद असतील, 4 बॉल आतापर्यंत 2 धावा खर्च केल्यात. 5वा बॉल फटका खेळलाय यावेळेला अमितच्या बॅट मधून. आजचा दिवस अमित मस्करच्या नावावरती आहे. पहा या षटकारांशी संघाची धावसंख्येमध्ये होईल बदल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफलकावरती. धावा 8 येत आहेत. रिप्ले टेलिकास्ट पहा, बॅकफुट पंच होता, बॅटच्या अगदी टोला चेंडू लागला होता तरी सुद्धा अंतर कापत कापत सरळ सीमारेषे पलीकडे गेला. 5 बॉल 8 धावा, एक शेवटचा बॉल. पीके यांचा सामना करेल अमित. अमितने पकडले लय, फसवलंय. यावेळेला डॉट बॉल येतोय. आता पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा 8, येणारे 12 बॉल आणि विजयासाठी 22 धाव्यांची गरज. हो, भरपूर वेग या चेंडूवरती, भरपूर वेग प्राप्त केला पृथ्वीराज यादवने. त्याला माहिती आहे ओव्हर खूप महत्त्वपूर्ण आहे. संपूर्ण मॅच माझ्या गोलंदाजीवरती अवलंबून आहे. जितके मोठे प्रयत्न करता येतील तितके मोठे प्रयत्न ओव्हरमध्ये करणं माझं काम आहे. तो प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पृथ्वीराज यादव करतोय. कमी गतीने हाताळला, डी झोनमध्ये चाललाय. मागील मॅचमध्ये आम्ही चर्चा केली, विविधतेने नटलेला गोलंदाज आहे हा. पहा त्याच्याजवळ व्हेरिएशन्स भरपूर, विविधता भरपूर आहे आणि तीच विविधता तो या मॅचमध्ये काढतोय. आमने सामने संदीप टू पृथ्वीराज यादव असं समीकरण चालू आहे. 2 आयकॉन खेळाडू या पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन मधील आमने सामने बिग बॅटल. एक चांगला खेळ, वाफटका खेळलाय, पॉईंट मध्ये चाललाय. धावा किती देऊन जाईल फक्त आणि फक्त आपण पाहतो डिक्लेअर स्वरूपाची 1 रन. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 3 चेंडू हाताळलेत आणि 2 धावा त्याने खर्च केलेत. म्हणजे संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते धावा 10. नेव्हरमाइंड क्रिकेट, शांततेचं क्रिकेट खेळावं लागेल आणि अगदी प्लॅनिंगचं क्रिकेट हवंय, कॅल्क्युलेशनचं क्रिकेट हवंय संदीप बावळेकर यांच्या माध्यमातून टीमसाठी. फटका संदीपच्या बॅटमधून पहिल्या 3 चेंडूवरती शांत राहिला, तदनंतर मात्र आवाक्यात आला आणि तदनंतर सीमारेषे पलीकडे पाठवला. या 6 धावेने संघाची धावसंख्या आता 16 आकड्यावरती जाऊन पोहोचले. 4 बॉल पूर्ण, धावा धावफलकावरती 16 येत आहेत. चार बॉल 16 धावा, 2 चेंडू महत्वपूर्ण. कमी गतीने हाताळला, जाणून घेतला, बॅट स्विंग इतक्या जोरात केली की सरळ सीमारेषे पलीकडे सलगचा संदीप बावडेकरच्या बॅट मधून षटकार आला आणि आता मॅच जवळ येऊन थांबले. पहा 7 मध्ये बनवायच्या आहेत विजयासाठी 8 धावा. हेच तर क्रिकेट आहे. कधी आपण पाहतोय अनिश्चितीचा खेळ म्हणून या क्रिकेटला बोललं जातं. निश्चित कधी आपण करू शकत नाहीये कोणताही चेंडू. खोलवर टप्प्याचा सरळ दिशेला वेगाने जातोय, क्षेत्ररक्षक अडवू शकेल का? रिलेमध्ये हा चेंडू फीड केला जातोय, दोघांच्या साथीने चेंडू फीड केला. तदनंतर 2 धावा, तिसऱ्या धावेसाठी स्ट्रायकिंग एंड अमितची विकेट सॅक्रिफाईस. या 2 धावा आणि या 2 धावेनिशी आता समीकरण बदलेल. येणारे 6 बॉल आणि विजयासाठी 6 धाव्यांची गरज. नवीन बॅटर अनिकेत तेटमे मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. चला जास्त वेळ घेऊ नका, पंच लगेचच मॅचला देखील सुरुवात करा. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन 2018 साली आपण पाहतो या
क्रिकेट असोसिएशनची आणि या संस्थेची बी रोवली गेली. बीचं मात्र रोपट्याचं वृक्ष आणि आता संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रभर पसरलेले वटवृक्ष म्हणजे पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन आणि त्यांची मानाची स्पर्धा म्हणजेच आपण पाहतोय मुकादम चषक 2026 आणि या मुकादम चषक 2026 मध्ये 4 चेंड लावणारी मॅच आहे. पहा संदीप बावडेकर ज्याच्या बॅटमधून ते आलेले 2 मॅक्सिमम आणि अमित मस्करची 7. तदनंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अनिकेत तेटमे 6ला 6 हवेत आणि मॅच संपली की लगेच मैदानाच्या आतमध्ये गोशितवाडी संघ एंटर करेल. कॅप्टन राजेशजी कुराडे आणि संपूर्ण त्यांची टीम. शंभू येत आहेत बॉलिंग मार्क वरती. पहिलाच बॉल यावेळेला वाईड येतोय. समीकरण बदलतं. येणारे 6 बॉल विजयासाठी 5 धाव्यांची गरज असेल. 6 चेंडूमध्ये बनवायचे आहेत 5 धावा. सहा चेंडूमध्ये बनवायचे आहेत विजयासाठी धावा 5. गोलंदाज बदली करताना आम्हाला पाहायला मिळत आहेत. पुन्हा येथील विक्रांत कमी गतीने हाताळला होता. चेंडू हवेमध्ये कॅच बनवले. इकडे पहा कॅच. आता मॅच मध्ये ट्विस्ट आणते की काय ही झेल. पहा आता रिप्ले टेलिकास्ट देखील आम्हाला पाहायला मिळेल. ऑन स्क्रीन वरती रिप्ले आम्हाला पाहायला मिळणार आहे. काय तो फटका शरीरापासून दूर चाबूक शॉट लावण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये हेकावे घेत असताना क्षेत्ररक्षक आला. तदनंतर लोवर कॅच दर्जेदार कॅच पकडले. पहा आणि या मॅच मध्ये आता यू टर्न घेतलाय फिल्डिंग करणाऱ्या टीमने. नवीन बॅटर अमोल मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. 5 मध्ये बनवायचे धावा 5. मागील मॅच मध्ये अमितने ती कामगिरी केली होती. या मॅच मध्ये विक्रांतला ती कामगिरी करावी लागेल. पाच चेंडूमध्ये 5 धाव्यांची गरज. नवीन बॅटर अमोल आणि अनिकेत आहेत. दोन्ही नवीन फलंदाज. त्यांनी खेळपट्टीवरती कोणताही वेळ स्प्रेड केलेला नाहीये आणि पहा अगदी आता हीच तर संधी असेल. हेच तर ॲडव्हान्टेज असतील बॉलिंग करणाऱ्या टीमसाठी. कशा प्रकारची गोलंदाजी केली जाईल. 5 मध्ये बनवायचे आहेत धावा 5. एक रन येते. पहा यावेळेला लेगबाच्या स्वरूपाची 1 रन. डी झोन मध्ये चाललाय चेंडू. आता 4 मध्ये बनवायचे आहेत विजयासाठी धावा 4. 4 चेंडूमध्ये 4 धाव्यांची गरज. बॉल टू रन समीकरण आहे. कशा प्रकारचा खेळ केला जाईल. मागील मॅच जरूर चर्चेत अमित मस्कर राहिले होते. आता या मॅच मध्ये चर्चेत विक्रांत राहतील का. 4 मध्ये 4 धावा रोखतील का हे देखील पाहणं गरजेचं आहे. वाईड बॉल. आता एक एक्स्ट्राची रन येते. समीकरण बदलतंय. आता 4 मध्ये हवेत विजयासाठी धावा 3. फटका खेळला इनफिल्ड वरतून. आता मात्र आउटफिल्ड वरतून क्षेत्ररक्षक वेगाने धावत येतात. दुसऱ्या धाव्याचा कॉल आहे. अनिकेत धावतो स्ट्रायकिंग एंडला. फेकी अचूक असेल तर काही घडू शकतं. पैकी अचूक होती. कलेक्शन चुकलं. धावा आल्या 2. आता फक्त 1 धाव दूर आहे आपल्या विजयापासून. टीम या रनचेस मध्ये श्री 11 काळगाव संघ. 3 मध्ये फक्त आणि फक्त 1 धाव्यांची गरज. मॅच पूर्णपणे झुकले काळगाव संघाच्या बाजूने. फक्त 1 धाव्यांची गरज आणि हा येतोय विनिंग स्ट्रोक अमोल यांच्या बॅटमधून.
या स्ट्रोकनिशी मॅच होते फिनिश. सामन्यामध्ये आपण पाहतोय विजय संपन्न केला जातोय श्री 11 काळगाव संघाने. त्यांचं देखील कौतुक करूयात आणि हा पराजय झालेला संघ भवानीनगर त्यांचं देखील कौतुक करूयात आणि जाऊयात नेक्स्ट मॅचच्या दिशेने. टॉस झाला, टॉस जिंकला गोष्टवाडी संघाने. संघ कर्णधार राजेशजी कुराडे बोलले की आम्ही करणार आहोत क्षेत्ररक्षण आणि आता संपूर्ण टीम मैदानाच्या आतमध्ये येताना आम्हाला पाहायला मिळेल फिल्डिंगसाठी. तर बॅटिंग करणारी टीम आपण पाहतोय मानायनगर संघ. कोण येणार आहे 2 हुकमाचे की मैदानाच्या आतमध्ये हे देखील सर्वांना पाहायला आवडणार आहे. जाऊयात मॅचच्या दिशेने. यानंतर होणारी ग्रुप ई मधील मॅच आपण पाहतोय मानायनगर विरुद्ध घोषितवाडी संघ.